सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. आमच्या तालुक्याचे आमदार पडळकरांचे विषयी उद्घाटन भूमिपूजनचे विषय मी त्यांचे विषयी प्रेस घेतलं. त्यावरती पडळकरांचे कार्यकर्ते त्यांचे सोशल मीडियामध्ये अश्लील कमेंट टाकणं, संस्कार सोडून बोलणं असलं चालू आहे. त्यामध्ये पडळकरांचे कार्यकर्त्यांनी मी किती पक्षात काम केलो ते दाखवायचे प्रयत्न केले. वास्तविक पाहता पडळकरांनी किती पक्षातून किती कुठं काय काय केले आणि काय काय कारभार केले तर स्वतः पडळकरांनीच जाहीर करावा. पडळकरांना आणखीन एक विनंती आहे माझी, तालुक्यामध्ये तुमचं महसूल प्रशासन किती शेतकऱ्यांच्या बाजूने मदत करतात? स्थानिक प्रश्न काय आहे, पाण्याचा प्रश्न काय, चाराचे प्रश्न काय, आज तालुक्यामध्ये रस्त्याची केसेस RTS अपील किती आहे, कसं चाललेलं आहे? एकही शेतकऱ्यांचा निकाल पैसे विना लागत नाही. त्याच्या बाबतीत तुम्ही काय बोलता? नेमकं तुम्ही कुठल्या दिशेने काम करताय तालुक्यामध्ये? कुणीतरी तुमच्या विरोधात काहीतरी बोललं की त्यांनी तुझ्या घरी बसावं असं तुम्हाला वाटत असेल तर लोकशाहीचं आणि शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी काय प्रश्न मांडू नये असं तुम्हाला वाटत आहे का? आणि नेमकं तुमचं काय राज्य आणि देश इंटरनॅशनल लेवलचा विचार आहे ते आमचं जतच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिकेतनं तुम्ही काम केलं तर बरं होईल. तुमचे इंटरनॅशनल विचार तिकडं असू दे, इकडं जतमधनं मतं घेऊन निवडून आलेले आहे. आज शेतकरी सगळं उपाशी आहेत, पाऊस नाही, खरीप पीक नाही, म्हैसाळचं आवर्तन नाही आणि जतच्या वाट्याचं पाणी मंगळवेढा सांगोलेलं चाललेलं आहे. या सर्व बाबींसाठी आमचे सर्व नेते मंडळी, सर्व पक्षीय, आमचे माजी आमदार जगताप साहेब असू दे, आमचे माजी आमदार विक्रमदादा असू दे, आम्ही सर्व पक्षीय उद्या येणाऱ्या 27 तारखेला आम्ही इथं रस्ता रोकोचे इथं नियोजन केलेले आहे. याच्यातूनही प्रश्न मिटला नाही तर प्रत्येक गाव वाईज आंदोलन होईल. पूर्ण तालुक्यापासून मुंबईपर्यंत आंदोलन करायचे आमचे विचार आहे.